प्रशांत किशोर हे इतर जे पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट आहेत, भारतामध्ये असंख्य कंपन्या काम करतात, अनेक स्ट्रॅटेजिस्ट आहेत, पण यांच्यापेक्षा ते वेगळे का आहे? तर आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, की या फील्डला जी पॉलिटिकल कन्सल्टन्सी, पॉलिटिकल पी-आर आहे, या फील्डला महत्त्व देण्याचं काम किंवा आपण याला म्हणू शकतो, की या फील्डचे जनक किंवा त्याला ब्रँडिंग करण्याचं काम जर कोणी केलं असेल, तर ते प्रशांत किशोर यांनी केलं असेल. पण त्यांनी ते कधी स्वतःच्या तोंडून बोलून दाखवलेलं नाही. यातनं आपण एक गोष्ट समजू शकतो, की एखादा व्यक्ती असेल, प्रभावशाली व्यक्ती असेल, नेता असेल, जर तो स्वतःबद्दल स्वतःच बोलत असेल, स्वतःची स्तुती असेल किंवा स्वतःच्या कामाचा गुणगौरव जर स्वतःच करत असेल, तर लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि नेमकं प्रशांत किशोर तेच करत. ते जेव्हा या आधीचे जेवढे त्यांनी इलेक्शन लढवले, त्यामध्ये तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू ऐका. प्रशांत किशोर स्वतः आणि स्वतःच्या नावाभोवती कमी, त्यांनी केलेलं काम, त्यांनी लढवलेलं इलेक्शन याबद्दल ते जास्त बोलतात. यातनं एकदा नाही, पण थोड्या-थोड्या, टप्प्या-टप्प्याने त्यांचे जे व्ह्यूअर्स आहेत किंवा त्यांना बघणारा जो वोटर्स आहे, नेते मंडळी असतील, सगळे जेव्हा प्रशांत किशोर यांच्याकडे बघतात, तर तेव्हा त्यांच्याकडे एक कामाचा माणूस, विश्वासार्ह माणूस आणि ज्याला स्वतःच्या पलीकडे जाऊन ज्या कोणत्या पक्षासोबत ते काम करतायत त्याच्यामध्ये, भारताच्या डेमोक्रेसीमध्ये किंवा भारताची जी एकंदरीतच प्रशासकीय राजकीय व्यवस्था आहे, त्यामध्ये इंटरेस्ट आहे. हा एक मूलभूत फरक बाकीच्या पॉलिटिकल स्ट्रॅटेजीमध्ये आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये दिसतो. म्हणजे फक्त येऊन आपण काय काम केलं आहे, आपण कशा पद्धतीने कॅम्पेन राबवलं, याच्यापेक्षा किंवा या पलीकडे जाऊन प्रशांत किशोर त्या निवडणुकीला, त्या कॅम्पेनला जी एक जनभावना आहे किंवा एकंदरीतच जे पॉलिटिकल डिस्कशन जे टपऱ्यावर होतं, जे गावच्या पारावर होतं, जे शहरी किंवा कॉर्पोरेट ऑफिसेसमधल्या खुर्च्यांवर होतं, कॉफी टेबलवर होतं, तर ते मिक्स करण्याचं काम प्रशांत किशोर करतात. त्यामुळे प्रशांत किशोर जसे नेत्यांना रिलेट होतात, एक्सपर्ट लोकांना रिलेट होतात, तसेच ते सर्वसामान्य लोकांना सुद्धा रिलेट होतात. पहिली गोष्ट तर ही आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बियॉन्ड डाटा, बियॉन्ड इन्फॉर्मेशन एक पारंपरिक राजकारणाची पद्धत चालत आलेली आहे. असं नाही की आत्ताच या 5-10 वर्षामध्येच भारताच्या राजकारणात आमूलाग्र बदल झाले. कॉर्पोरेट लोक आले, इलेक्शन लढण्याची पद्धत आली. तर त्यामुळेच सर्व काही 5-10 वर्षात चेंज झाला असं नाही. पूर्वी पण इलेक्शन लढवून लढणारे लोक होते. आता ते कॉर्पोरेट कार्यकर्ते असतील किंवा एक पगारी कामगार, मजूर किंवा कन्सल्टंट जे काही म्हणायचं ते असतील. पण पूर्वी त्यांचं स्वरूप वेगळं होतं. नेत्यांचे पी असतील किंवा ती त्यांच्या आजूबाजूची चौकडी असेल, मॅनेजर असतील, सचिव असतील किंवा काही प्रमुख, जिल्हा प्रमुख जे काही हुशार लोक होते ते व्यवस्थित सहभाग घ्यायचे. परंतु असं नाहीये की इलेक्शन लढण्याची पद्धत जरी बदलली असली तरी मतदान करता, मतदानाची पद्धत, मताचा अधिकार हा स्टेबल आहे. त्यामुळे एक सरकार म्हणून, नेता म्हणून ते त्यांचं काम करतात. तर जनतेचं जी विचार करण्याची पद्धत आहे, तर ती एक आम्हाला काय पाहिजे, आमच्यासाठी चांगलं काय आहे, सरकारने चांगलं काम केलंय, वाईट काम केलंय किंवा बरं काम केलंय, प्रो इन्कम्बन्सी, अँटी इन्कम्बन्सी, हा विचार तर कॉन्स्टंट. प्रचाराची पद्धत बदलली असू शकते, नेत्यांची वागण्याची पद्धत बदलली असू शकते, प्रशासकीय पद्धती बदललेली असू शकते, सगळ्या गोष्टी बदललेल्या असू शकतात. पण नेता, मतदार यांच्यामध्ये जो एक सेतू म्हणतो किंवा स्थिर भाव आहे जो दोन्ही यांचा, की तो बदललेला नाही. जनता ही आपण एवढं बावळट किंवा एवढं खोलचट जनतेला समजू नये, की कोणीतरी येईल, त्यांना 1-2 महिन्यात इन्फ्लुअन्स करेल, आमच्याकडून काहीतरी डाटा घेऊन जाईल, काहीतरी आकडेवारी घेऊन जाईल, त्याचा सदुपयोग, दुरुपयोग करून आमच्यावर काहीतरी प्रभाव पडेल, ते मांत्रिकासारखं जादूटोणा करेल, काहीतरी
वेगळे मंत्र मारून आमच्यावर प्रभाव टाकेल, असं नाही होत इलेक्शनमध्ये. त्यामुळे जे लोकं डाटा करतात, डाटा ही जेवढी पॉलिसीसाठी उपयुक्त गोष्ट आहे, तेवढी राजकारणासाठी नाही. तुम्ही हवा त्या पद्धतीने डाटा बेंड करू शकता. प्रशांत किशोर हा माणूस डाटाचा उपयोग इलेक्शन जिंकण्यासाठी नाही करत. प्रचारासाठी नाही करत. तो लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी करतो. नेमकी जनभावना काय आहे? लोकांचे मुद्दे काय आहेत? जो काही डाटा आपल्याला मिळालाय, तर त्या डाट्याचा उपयोग टप्प्याटप्प्यात करून आपल्यासाठी नेमका उपयुक्त किती आहे, याचा हिशोब करून प्रशांत किशोर हे डाटाचा उपयोग करतात. तर त्यांच्यावर आरोप लागतो, की डाट्याची विक्री वगैरे करतात. तर मी तेच सांगतोय, की डाटा ही एक अशी गोष्ट आहे, की जी आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत असते. आपले राज्यव्यापी धोरणं असतील, जिल्ह्याच्या स्तरावरचे धोरणं असतील किंवा इकॉनॉमिक धोरणं असतील, तर या संदर्भातल्या गोष्टी या डाटाच्या आधारे ठरू शकतात. परंतु पूर्णतः फक्त ह्या लोकांनी इथे मतदान केलं आहे, यांना या पक्षाला मतदान करत आले, तुमच्या जातीचे, तर ते तेच मतदान करतील. ही एक पारंपरिक किंवा आताचा जो न्यू ट्रेंड आहे कन्सल्टन्सीचा, तो खोडून काढण्याचं काम प्रशांत किशोर यांनी केलं. प्रशांत किशोर यांनी ज्या पक्षांसोबत काम केलं, त्या पक्षाची कॅम्पेन बघा किंवा नेत्यांची भाषणं बघा किंवा स्वतःचे त्यांचे भाषणं बघा. एक मॅसेंजर असतो, एक क्रेडिबल मॅसेंजर असतो. कोणताही नेता असेल. चेन्नईमध्ये, तामिळनाडूमध्ये स्टॅलिन असतील, बंगालमध्ये ममता बॅनर्जी असतील, महाराष्ट्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलं होतं. उद्धव ठाकरे यांना मी जिंकूनच देईल वगैरे असं त्यांनी शब्द दिला नव्हता. जेव्हा बंगालमध्ये भाजपचा परफॉर्मन्स चांगला झाला, तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं, की ठीक आहे, बंगालमध्ये भाजप चांगला परफॉर्मन्स करेल, पण भाजप 100च्या वर जाणार नाही. पण तिथे 90, 95 किंवा 100 पर्यंत जाणं आज भाजपसाठी मोठा विजय होता, हे प्रशांत किशोर यांनी नाकारलं नव्हतं. तर त्यावेळेला त्यानुसार लोकांच्या भावना काय आहेत, म्हणजे त्या जनभावनेचा आवाज तो नेता बनेल. असं नाहीये, की मी जो आवाज देईल त्यानुसारच जनता वागली पाहिजे, असं नाही. ते जे मुद्दे आहेत त्याला युटिलाइज करण्याचं काम त्या नेत्याच्या माध्यमातून प्रशांत किशोर यांची जी कॅम्पेन करण्याची स्टाईल आहे, तर ती मुख्यत्वे ही आहे. ते नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम नाही करत किंवा नॅरेटिव्हला काउंटर करण्याचंही काम करत नाहीये. ऑलरेडी लोकांमध्ये जो नॅरेटिव्ह आहे, सत्तेच्या बाजूने आहे, सत्तेच्या विरोधात आहे, तर त्याला हाताशी धरून आपल्याला काही करता येईल. म्हणजे आदित्य ठाकरे यांचं जेव्हा महाराष्ट्रामध्ये लॉन्चिंग झालं होतं, तर थेट आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण ज्याला म्हणतो, की खूप मोठं स्थान देण्यात येईल अशा वगैरे चर्चा सुरू होत्या. पण त्याआधी त्यांना लोकात जाणं गरजेचं होतं. हेच प्रशांत किशोर यांनी त्यावेळी केले. फक्त एक नेत्याची तोंड ओळख असणं गरजेचं नाहीये. तर त्या नेत्याला जमिनीवर जाऊन लोकांनी प्रत्यक्ष ओळखलं सुद्धा पाहिजे. हे प्रशांत किशोरांना समजलं होतं. म्हणूनच एक युवकांचा आदित्य म्हणून महाराष्ट्रात प्रोग्राम झाला होता आणि त्यानुसारच बाकीच्या इतर नेत्यांपेक्षा आदित्य ठाकरे यांची एक यूथ लीडर म्हणून आज थोडी वेगळी ओळख आहे, जी की बाकीच्यांची नाहीये. आता हेच जर तुमच्याकडे काही लोकांचा डाटा अवेलेबल असेल, जर तुम्ही काही नाही फक्त जाऊन कुठेतरी भाषण दिलं, एखाद्या ठिकाणी व्हिजिट केली आणि असं तुम्हाला वाटलं, की नाही आता ह्या लोकांना मी ही गोष्ट सांगितली, तर असं राजकारणात मुळीच नसतं. आणि आता तेव्हा जगनमोहन रेड्डी यांचं जेव्हा ते कॅम्पेन झालं होतं त्यांचं आंध्र प्रदेशमध्ये, तेव्हा जगनमोहन रेड्डी यांनी पूर्ण राज्याची परिक्रमा केली होती. आता अँटी इन्कम्बन्सी होती जगनमोहन रेड्डी यांच्या विरोधात. हे त्यांना माहीत होतं. आंध्र प्रदेशमध्ये बऱ्यापैकी तशी शक्यता होती. पण प्रशांत किशोर यांनी त्या अँटी इन्कम्बन्सीवर अवलंबून न राहता ती या अँटी इन्कम्बन्सीमध्ये अजून कशी वर घालता येईल यासाठी प्रयत्न केला आणि जगनमोहन रेड्डी यांना पूर्ण राज्यभर दौरा करण्याचा सल्ला दिला. याचा अर्थ असा की आपण जिंकून येऊ. जनभावना अशी आहे. लोक नाराज आहेत. चंद्रबाबू नायडू यांच्या विरोधात नाराज आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. अँटी इन्कम्बन्सी आहे. आता आपल्याला जास्त काही करायची गरज नाहीये. थोड्या मोजक्या सभा घेऊ वगैरे वगैरे असंही करता आलं असते. तसं न करता जे लोकांकडून
प्रायमरी माहिती येते, प्रायमरी लोकांचे जे काही ओपिनियन्स असतात, त्याच्या आधारे प्रशांत किशोर आणि त्यांची स्ट्रॅटेजी कदाचित अ, थोडं यापेक्षा वेगळं असू शकतं. पण त्यांचे जर कॅम्पेन बघितले तर तुमच्या ध्यानात येईल, की एखाद्या व्यक्तीला जर त्याच्या आपण ज्याला म्हणतो ना, की अंगापेक्षा बोंगा जास्त असं प्रशांत किशोरांच्या कॅम्पेनमध्ये आढळून येत नाही. तर तो व्यक्ती जो बोलतोय, तो ते करेल का? तो ते करेल तर ते कशा पद्धतीने करेल? लोकांच्या मनात काय आहे? हे फक्त अ, म्हणजे शब्द देऊन आता तो नेता मोकळा झाला, असं ह्या टाईपचे कॅम्पेन प्रशांत किशोर यांचे राहिलेले नाहीयेत. ही एक गोष्ट आहे, की प्रशांत किशोर डाटा प्लस पब्लिक ओपिनियन प्लस या आधीचा ट्रेंड आणि पारंपरिक प्लस आधुनिक या दोन्हीही प्रकारच्या जे कॅम्पेन म्हणतो आपण त्याला प्रचार यंत्रणा म्हणतो, याचा उपयोग प्रशांत किशोर करतात. पण त्याची याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक नेता, त्या नेत्यांभोवती वलय तयार करणं, त्या नेत्याची विश्वासार्हता वाढवणं. जर तो नेता सत्तेत असेल, सत्तेत जर नसेल, तर अँटी इन्कम्बन्सीला अधिक घट्ट करणं, त्या नेत्याला जो कोणता नेता असेल तो राज्याचा विदाऊट नेता प्रशांत किशोर असं म्हणतात, की मेसेंजर इज इम्पॉर्टंट, क्रेडिबल मेसेंजर इज इम्पॉर्टंट. त्यामुळे जो व्यक्ती जो कोणी तो मेसेज देतोय, तो महत्त्वाचा आहे. नंतर मेसेज महत्त्वाचा. म्हणजे जर सत्तेच्या विरोधात म्हणजे आपण ज्याला म्हणतो, की अँटी इन्कम्बन्सी असेल, तर प्रशांत किशोर जनतेचा चेहरा बनवण्यापेक्षा जनतेमध्ये जो रोष आहे, सरकारच्या विरोधात जो रोष आहे, तर त्याचा आवाज किंवा त्याचा चेहरा बनवण्याचं काम प्रशांत किशोर हे करतात. त्यामुळे प्रशांत किशोर हे इतर राजकारण्यांपेक्षा किंवा इतर पॉलिटिकल स्ट्रॅटेजीजपेक्षा वेगळे ठरतात. आता वैयक्तिक त्यांचा स्वभाव असं म्हणतं, की तिथं थोडे उर्मट आहे, अहंकारी, थोडं इगोइस्टिक आहे, शॉर्ट टेम्पर आहे, थोडा राग त्यांना लवकर येतो. तर ह्या वैयक्तिक गोष्टी आहेत. पण दुसरी एक गोष्ट जर बघायला गेली, तर प्रशांत किशोर हे असे हडबडीत दिसत, प्रसिद्धीला हपापलेले दिसत नाहीत. काहीतरी बोलावं, काहीतरी कॉन्ट्रोव्हर्शियल बोलावं, निवडणूक स्वतःभोवती केंद्रित ठेवावी. म्हणजे जेव्हा ते कन्सल्टंट किंवा स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम करत होते किंवा करतात, त्या बाबतीतची मी गोष्ट करतोय. प्रशांत किशोर यांनी स्वतःला इस्टॅब्लिश होण्यासाठी वेळ दिला. 5-6 वर्ष, 7-8 वर्ष त्यांनी या इंडस्ट्रीमध्ये काम केलं. एक यंत्रणा बनवली. एक स्वतःची विश्वासार्हता निर्माण केली. मोठ्या नेत्यांमध्ये फक्त उठणं बसणं नाही किंवा त्यांचा आपल्याला काहीतरी फायदा होईल, फक्त ओळखी बनवण्यासाठी किंवा पैसा कमवण्यासाठी त्यांनी काही गोष्टी केल्या, असं जाणवत नाही. म्हणजे तुम्ही बऱ्याच आपण बघितलं, की बऱ्याच कन्सल्टन्सी किंवा बऱ्याच पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट यांची सुरुवात ही काय म्हणू आपण त्याला, की स्वतःबद्दल सांगण्यापासून होते, तर शेवट पैशापर्यंत होतो, कॉन्ट्रॅक्टपर्यंत होतो. पण प्रशांत किशोर यांच्याबद्दल त्या गोष्टी हल्ली-हल्ली ऐकू येतात. सुरुवातीला प्रशांत किशोर यांनी त्यांच्या कामाचा गवगव जसं म्हटलं आहे, प्रशांत किशोर यांनी स्वतःची स्तुती कमी, त्यांच्या कामातनं जास्त बोलले आणि याच्यामुळे झालं असं, त्यांच्याबद्दल जे बोलणारे लोकं होते, ते खूप मोठे-मोठे लोकं होते. त्यांची आकडेवारी, त्यांचा रिझल्ट, त्यांचं काम, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांचं कम्युनिकेशन, त्यांच्याकडे असलेली आकडेवारी, याच्यामुळे एक क्रेडिबल फेस, जो फक्त पैसाच नाही, तर तो एक योग्य व्यक्तीला योग्य पद्धतीने लोकांसमोर ठेवतो. अशी त्यांची इमेज तयार झाली. जसं मोदी यांचा पॅटर्न राहिलेला आहे, की आधी त्यांनी मुख्यमंत्री बनून एक चार्मिंग डायनॅमिक फेस बनवून स्वतःला समोर केलं आणि एक प्रगतिशील, विकसनशील जे विकसित राज्याकडे ज्याची वाटचाल सुरू आहे, व्हायब्रंट स्टेट म्हणून गुजरातच्या लोकांसमोर आणलं. मोदी यांनी यासाठी प्रयत्न केले, पण त्यासाठी त्यांना तिथे कार्यरत राहणं महत्त्वाचं होतं. तसंच पद्धतीचं एक ब्रँड ज्याला आपण म्हणतो, की ते एक सॅच्युरेट होता कामा नये. तर त्या ब्रँडला एक व्हॅल्यू असली पाहिजे, क्रेडिबिलिटी असली पाहिजे, ऑथेंटिसिटी असली पाहिजे. हे खूप आयडियलिस्टिक किंवा आदर्शवादी नाही, ते एक रिअलिस्टिक गोष्ट आहे, की तुम्ही जर तुमचे पाय घट्ट जमिनीत रुतलेले असाल, तर तुम्हाला असं सहजासहजी कोणी उचलून असं वर काढू शकणार नाही. तीच गोष्ट प्रशांत किशोर यांनी केली.
प्रशांत किशोर यांचं USP तोच आहे, की प्रशांत किशोर यांना काहीच कळत नाही किंवा प्रशांत किशोर हा आपापलेला माणूस आहे. प्रशांत किशोर हा भ्रष्ट माणूस आहे. प्रशांत किशोर हा फुल कॉर्पोरेट माणूस आहे. असं प्रशांत किशोर यांच्याबद्दल कोणी बोलत नाही. पहिली त्यांची काम करण्याची पद्धत थोडी मॉडर्न असेल, ट्रॅडिशनल या दोन्हीचं मिक्सचर असेल. अशात त्यांनी जनसुराज्याची संघटना उभी केली. त्यामध्ये कॉर्पोरेट कन्सल्टंट कॉर्पोरेट लीडर ज्याला म्हणतो आपण लीडरशिप, ह्या जरी गोष्टी केल्या असतील, पण प्रशांत किशोर यांनी स्वतःला उभं करण्यासाठी 10-15 वर्ष दिले. स्वतःच्या इमेज भोवती काम केलंय आणि जे काही त्यांनी रिझल्ट दिले 2014चे वगैरे, तर ते स्वतःचा दाखला देण्यासाठी वापरतात. इतर कन्सल्टंट असं करत नाहीत. म्हणून ते फक्त पैसे घेऊन काम करणारे कन्सल्टंट किंवा एक प्रोफेशनल व्यावहारिक लोक आहेत. ते काम करतात, येतात, निघून जातात. त्या पलीकडे त्यांना काही विशेष कळत नाही. त्यांना राजकारण कसं जिंकून द्यायचं हे कळतं, पण त्यांना राजकारण कळत नाही. त्यांना लोकशाही कळत नाही. ह्या गोष्टीमुळे इतर बाकीचे आपण ज्याला म्हणतो की स्ट्रॅटेजिस्ट आहेत, कन्सल्टंट आहेत, ते मागे राहतात आणि नेमकं इथे प्रशांत किशोर जिंकतात म्हणून किंवा इतरांपेक्षा उजवे ठरतात. तर प्रशांत किशोर हे जनसुराज ही जी त्यांची एक पॉलिटिकल विंग आहे किंवा राजकीय पक्ष आहे, तो लोकांसमोर येत आहे. आता त्यांना यश मिळेल का? नाही मिळेल का? तर ही तर एक चौथाच करणारी गोष्ट आहे. प्रशांत किशोरांनी खूप प्रयत्न केलेला आहे. तर बघू काय होतं ते. पण एकंदरीतच मी प्रशांत किशोर यांची जी पर्सनॅलिटी आहे, त्यांची जी प्रोफेशनल व्हॅल्यू आहे, त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला आणि मी नक्कीच बिहारमध्ये त्यांनी स्वतःला कसं जनतेसमोर प्रेझेंट केलंय, सादर केलंय, याबद्दल पण बोलण्याचं काय. थँक यू. Free audio post production by alphonic.com.